नागपुर के बेसा मानेवाड़ा चौक क्षेत्र में कैटरिंग सर्विस की गाड़ी चला रहे चालक पर 4 लोगों ने मिलकर हमला कर दिया। यह विवाद ट्रैफिक जाम के दौरान मामूली कहासुनी से शुरू हुआ और मारपीट तथा तोड़फोड़ में बदल गया। आरोपी ने चालक को नीचे उतारकर हाथ पैर से मारा पीटा, जबकि अन्य 2 साथियों ने भी हमला किया। आरोपी ने लाठी से वार कर चालक के सिर में चोट पहुंचाई। हमले में गाड़ी के शीशे और साइड में मिरर भी तोड़े गए, जिससे करीब 30,000 रुपए का नुकसान हुआ। झड़प के दौरान चालक की जेब से 5,000 रुपए भी गायब हो गए। पीड़ित ने मेडिकल उपचार के बाद अजनी पुलिस थाने में मामला दर्ज कर पुलिस आगे की जांच में जुटी है। दिनांक 26/11/2025 रोजी 1100 वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे अजनी येथे एक तेथील नागरिकांद्वारे हॅपी फूड समोर हॅपी फूड नावाचं दुकान आहे, तेथील नागरिकांद्वारे एक तात्काळ सूचना प्राप्त झाली की इथे भांडण होत आहे। अशा सूचनेवरून आमचा डीबी स्टाफ व बीट मार्शल्स हे घटनास्थळी तात्काळ रवाना झाले आणि तिथे घटनास्थळावर पोहोचले तर एक अशोक लेलँडचा दोस्त हा मॉडेल असलेली गाडी चा चालक आणि काही लोकांमध्ये तिथं वादावादी सुरू होती आणि मारामारी झालेली होती। आम्ही जागेवरच फिर्यादी आणि तीन आरोपीसुद्धा मिळाल्याने त्यांना जागेवरच आम्ही तात्काळ हे ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशन येथे आणून फिर्यादी यांना तात्काळ उपचाराकरता रवाना केले। तर फिर्यादी यांना चौकशी केली असता त्यांनी आपलं नाव आशिष काशीराम पिसे, राहणार उंटखाना आणि तो एक कॅटरर्समध्ये काम करत असल्याचे सांगितले व सामान लोड करून तो जात असताना जे एक आरोपी क्रमांक 1 आहे मोहम्मद जाफर मोहम्मद कमर यांच्या गाडीला धक्का लागून हा वाद सुरू झाला आणि या वादामुळे त्यांच्यात भांडण झाले आणि तेथील राहणारे इतर मग वस्तीतील सूरज दीपक कुटारे, अनिकेत अनिल पालांदूरकर व दीपक बोंडे या लोकांनी मिळून फिर्यादीला हातबुक्कीने तसेच एका लाकडी दांड्याने मारहाण केली। लाकडी दांड्याने दीपक बोंडे यांनी मारहाण केल्यामुळे त्यांच्या डोक्यावर मार लागला व टाके लागलेले आहेत आणि डॉक्टर वैद्यकीय अधिकारी मेडिकल हॉस्पिटल कॉलेज यांनी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार आम्ही गुन्हा दाखल केला। तात्काळ आरोपींना अटक करून प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाईमध्ये डीबी पथकचे पोलीस हवालदार मनोज नेवारे, प्रकाश गाडेकर आणि अविनाश चंगोले आणि तसेच बीट मार्शल अनूप नितनवरे या लोकांनी सहभाग घेऊन होणारा गंभीर गुन्हा वेळीच जागेवर पोहोचल्यामुळे हा टाळण्यात आलेला आहे।